नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजची कथा आहे दमलेला बाप भाग 2. विश्वास तुटल्याची वेदना. रात्रभर शरदच्या डोळ्याला डोळा लागला नाही. घरातले 10,000 रुपये, ते पैसे त्याने एका दिवसात नाही तर अनेक महिन्यांच्या घामातून साठवले होते. प्रत्येक रुपयामागे त्याचे कष्ट, उपाशी राहिलेल्या रात्री आणि स्वतःच्या औषधांवर केलेली काटकसर दडली होती. पहाट झाली. नेहमीप्रमाणे घरात शांतता होती, पण आज त्या शांततेत वेदना मिसळली होती. निखिल खोलीतून बाहेर आला. बाबांसमोर जाण्याची त्याची हिंमत होत नव्हती. शरदने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं. निखिल, थोडा वेळ बस. निखिलचे हात थरथरू लागले. तो खाली मान घालून बाबांसमोर बसला. काल कपाटातले पैसे तू घेतलेस का? काही क्षण घरात पूर्ण शांतता पसरली. निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. हो बाबा. मुक्ता आणि वैष्णवी दोघीही थबकल्या. शरदने एकदाही आवाज चढवला नाही. का घेतलेस? मला नोकरी मिळणार होती. 10,000 रुपये डिपॉझिट भरायला सांगितले होते, म्हणून मी विचार न करता पैसे घेतले. माझ्याकडे एकदाही विचारलंच नाहीस? मला वाटलं नोकरी लागली की लगेच परत देईन. शरदने डोळे मिटले. रागापेक्षा त्याला मुलाने विश्वास तोडल्याचं जास्त दुःख होत होतं. इतक्यात निखिलचा मोबाईल वाजला. त्याने आनंदाने फोन उचलला. हॅलो सर, आज मी कधी यायचं? समोरून काहीतरी ऐकून त्याचा चेहरा फिक्कट पडला. काय? दुकान बंद? नंबर चुकीचा? फोन कट झाला. निखिलने पुन्हा पुन्हा फोन लावला, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर, हा नंबर अस्तित्वात नाही. त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. तो थरथरत बाबांसमोर आला. बाबा, माझी फसवणूक झाली. मुक्ता घाबरून म्हणाली. काय झालं? ज्यांना पैसे दिले ते पळून गेले. हे ऐकताच घरात शांतता पसरली. निखिल रडू लागला. बाबा, माझ्यामुळे सगळं बिघडलं. मुक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते पैसे वैष्णवीच्या फीचे होते. निखिलने बहिणीकडे पाहिलं. वैष्णवी काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात फक्त निराशा होती. शरद उठला. सगळ्यांना वाटलं आता तो रागावेल, पण तो शांतपणे निखिलजवळ गेला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, चूक झाली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव. आयुष्यात पैसे पुन्हा कमवता येतात, पण विश्वास गमावला की तो परत मिळवायला खूप वेळ लागतो. हे ऐकून निखिल बाबांच्या पायाशी बसून रडू लागला. मला माफ करा बाबा. शरदने त्याला उचललं. रडून काही होणार नाही. आता चूक सुधार. दुपारी शरद पुन्हा कामावर गेला. गोदामात पोती उचलताना त्याच्या छातीत पुन्हा तीव्र वेदना सुरू झाल्या. त्याने ती वेदना लपवण्याचा प्रयत्न केला, पण अचानक त्याला जोराचा खोकला आला. यावेळी त्याच्या तोंडातून थेट रक्त बाहेर आलं. गणेश धावत आला. शरद, आता 1 मिनिटही काम नाही. शरद उभाही राहू शकत नव्हता. गोदामातील सगळे कामगार त्याच्या भोवती जमा झाले आणि पहिल्यांदाच नेहमी सगळ्यांना धीर देणारा शरद स्वतःच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. शरदला तातडीने दवाखान्यात नेलं जातं. डॉक्टर त्याच्या तब्येतीबद्दल एक धक्कादायक सत्य सांगतात. घरात पहिल्यांदाच सगळ्यांना आपल्या बापाच्या त्यागाची खरी किंमत समजू लागते. बाबांच्या आजाराचं सत्य. गोदामात शरद जमिनीवर कोसळताच सगळीकडे गोंधळ उडाला. लवकर पाणी आणा. ॲम्ब्युलन्सला फोन करा. गणेशने शरदचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. त्याच्या ओठावर रक्त लागलं होतं. श्वास धापा टाकत होता. शरदने हळूच डोळे उघडले. गणेश, काम अर्धवट राहिलं. गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. तुला अजूनही कामाचीच काळजी आहे? आधी स्वतःकडे बघ. तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आली आणि शरदला जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं. शरदने लगेच मुक्ताला फोन केला. वहिनी, घाबरू नका, पण शरदला दवाखान्यात आणलं आहे. मुक्ताच्या हातातून फोनच निसटला. काय झालं? लवकर या. इतकंच बोलून फोन कट झाला. मुक्ता, निखिल आणि वैष्णवी तातडीने दवाखान्याकडे निघाले. संपूर्ण प्रवासात कोणीच एक शब्द बोललं नाही. निखिलच्या मनात एकच विचार होता, माझ्यामुळे बाबांनी अजून जास्त कष्ट केले. दवाखान्यात पोहोचल्यावर डॉक्टर शरदची तपासणी करत होते. रक्ताच्या चाचण्या, एक्सरे, इतर काही तपासण्या. मुक्ता बाहेर देवाचं नाव घेत बसली होती.
वैष्णवी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती. निखिल एका कोपऱ्यात उभा होता. त्याला स्वतःकडे पाहवत नव्हतं. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. शरद यांच्या नातेवाईकांपैकी कोण? मुक्ता पुढे आली. मी, त्यांची पत्नी. डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग वाढला आहे. खूप दिवसांपासून त्यांना खोकला आणि रक्त येत असावं. मुक्ता थरथरली. हो, पण त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही. त्यांनी वेळेत उपचार घेतले नाहीत. शरीर पूर्णपणे थकून गेलं आहे. निखिलचं हृदय जोरात धडधडू लागलं. डॉक्टर, बाबा बरे होतील ना? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. योग्य उपचार केले तर सुधारणा होऊ शकते, पण त्यांना काही महिने पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. आता त्यांच्याकडून जड काम होणार नाही. हे शब्द ऐकताच मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकली. पण डॉक्टर, आमचं घर त्यांच्या कमाईवर चालतं. डॉक्टरांनी हळूच उत्तर दिलं. त्यांनी जर असंच कष्टाचं काम केलं तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे ऐकताच निखिलच्या डोळ्यांसमोर गेल्या काही महिन्यांचे प्रसंग झरझर फिरू लागले. बाबा स्वतःचं औषध घेत नव्हते. स्वतः कमी जेवत होते. जुने कपडे घालत होते. फक्त मुलांच्या भविष्यासाठी. आणि आपण त्यांच्याच पैशाची चोरी केली. त्यांच्यावरच रागावलो. निखिलला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. तो रडतच दवाखान्याच्या कॉरिडॉरमध्ये बसला. काही वेळाने शरदला शुद्ध आली. त्याने आजूबाजूला पाहिलं. मी इथे कसा? मुक्ता त्याचा हात हातात घेऊन रडू लागली. आता काही बोलू नका, शरद हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला. अगं, एवढं रडतेस कशाला? मला काहीही झालेलं नाही. डॉक्टर आत आले. शरदजी, आता तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज आहे. शरद लगेच म्हणाला, डॉक्टर, मला उद्याच कामावर जायचं आहे. डॉक्टर आश्चर्याने म्हणाले, तुम्ही माझं ऐकलत नाही तर पुढचं काही सांगता येणार नाही. शरदने हळू आवाजात विचारलं, माझं काम बंद झालं तर घर चालणार कसं? डॉक्टरांकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी दवाखान्याचं बिल तयार झालं. मुक्ताने बिल पाहिलं. तिच्या हातापायातली शक्तीच गेली. घरात 1 रुपयाही शिल्लक नव्हता. ती बिल हातात घेऊन शांत उभी राहिली. तेवढ्यात निखिल तिच्या समोर आला. आई, काय करू आता? निखिलने डोळे पुसले. आई, आजपासून घराची जबाबदारी माझी. मुक्ता त्याच्याकडे पाहतच राहिली. पहिल्यांदाच तिच्या मुलाच्या आवाजात हट्ट नव्हता, तर जबाबदारी होती. शरदला डिस्चार्ज मिळाला. तो हळूहळू घरात आला. नेहमी हसणाऱ्या त्या माणसाच्या चालण्यात आज अशक्तपणा स्पष्ट दिसत होता. वैष्णवीने त्यांना आधार देत खुर्चीवर बसवलं. शरदने घरभर नजर फिरवली. त्याला जाणवत होतं, या घरात आता काहीतरी बदललं आहे. निखिल शांत होता. तो बाबांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता. रात्री सगळे झोपल्यानंतर तो हळूच बाबांच्या खोलीत गेला. शरद गाढ झोपले होते. त्यांच्या मेहनतीमुळे घट्ट झालेल्या हातांकडे निखिल बराच वेळ पाहत राहिला. त्या हातांवरचे घट्टे पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने अलगद बाबांच्या पायाला हात लावला आणि मनात म्हणाला, बाबा, आजपर्यंत मी तुमच्याकडून फक्त घेत राहिलो, पण आजपासून तुमच्या प्रत्येक कष्टाचं ओझं मी उचलणार. तुमची मान पुन्हा कधीही खाली जाऊ देणार नाही. पण त्याचवेळी शरदच्या उशाखाली ठेवलेला एक लिफाफा खाली पडला. निखिलने तो उचलला. तो उघडताच त्याचे डोळे विस्फारले. तो बँकेची कर्जाची नोटीस होती. 7 दिवसांच्या आत हप्ता भरला नाही तर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. निखिलच्या हातातील कागद थरथरू लागला. त्याला आता समजलं, बाबा फक्त आजाराशी नाही तर कर्ज, घर आणि कुटुंब वाचवण्यासाठी एकटेच लढत होते. निखिल नोकरीच्या शोधासाठी घराबाहेर पडतो, पण अनुभव नसल्यामुळे त्याला प्रत्येक ठिकाणी नकार मिळतो. दुसरीकडे शरद आपल्या आजाराची पर्वा न करता पुन्हा कामावर जाण्याचा निर्णय घेतो आणि त्यामुळे घरात मोठा संघर्ष उभा राहतो. जबाबदारीची पहिली पायरी. रात्रभर निखिलच्या डोळ्याला डोळा लागला नाही. बँकेची नोटीस त्याच्या हातात होती. 7 दिवसांच्या आत हप्ता भरावा, अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तो पुन्हा पुन्हा ती नोटीस वाचत होता. त्याच्या मनात एकच विचार घोंगावत होता, बाबांनी हे सगळं एकट्याने कसं सहन केलं असेल?
आजपर्यंत त्याला वाटत होतं घर चालवणं म्हणजे फक्त महिन्याच्या शेवटी पैसे आणणं. पण आता त्याला समजलं होतं घर चालवण्यासाठी फक्त पैसा नाही तर त्याग, संयम आणि स्वतःच्या इच्छा माराव्या लागतात. पहाटे शरद उठले. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती सांगितली होती. तरीही त्यांनी कपाटातून जुना शर्ट काढला. तेवढ्यात मुक्ता स्वयंपाकघरातून बाहेर आली. कुठे निघालात? कामावर. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं ना जड काम करायचं नाही. शरद शांतपणे म्हणाले, औषध, घर भाडं, कर्जाचा हप्ता हे डॉक्टर भरून देणार आहेत का? मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. पण तुमच्या जीवाचं काय? मी घरात बसलो तर घरच्यांचा जीव जाईल. शरद दाराकडे निघाले. इतक्यात निखिल त्यांच्यासमोर उभा राहिला. बाबा, तुम्ही कुठेही जाणार नाही. शरद थोडे आश्चर्यचकित झाले. का? आजपासून मी काम करेन. शरद हलकंसं हसले. बाळा, काम मिळणं इतकं सोपं नसतं, माहितीय. पण प्रयत्न न करता मी आता घरी बसणार नाही. पहिल्यांदाच शरदच्या डोळ्यात मुलाबद्दल अभिमानाची एक हलकी झलक दिसली. निखिल सकाळीच शहरात नोकरी शोधायला निघाला. पहिलं दुकान. अनुभव आहे? नाही. मग सध्या जागा नाही. दुसरं दुकान. कम्प्युटरचं काम येतं? थोडंसं. आम्हाला अनुभवी माणूस हवा. तिसरं, चौथं, पाचवं. सगळीकडून एकच उत्तर, सध्या काम नाही. दुपारपर्यंत उन्हामुळे त्याचा घसा कोरडा पडला. खिशात फक्त 20 रुपये उरले होते. त्याने पाण्याची बाटली घेतली आणि बस स्टॉपवर बसला. त्याच्या डोळ्यासमोर बाबांचा चेहरा आला. इतकी वर्ष बाबा रोज हेच सहन करत असतील का? दुसरीकडे वैष्णवी कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली. तिने बॅग उचलली पण अचानक थांबली. ती बाबांसमोर आली. बाबा, यावर्षी माझं शिक्षण थांबवूया. शरद लगेच रागावले. पुन्हा असं बोलायचं नाही. पण फी? तुझं शिक्षण हे माझं स्वप्न आहे. ते कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. वैष्णवीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला समजत होतं बाबा कितीही अडचणीत असले तरी मुलांच्या स्वप्नांशी तडजोड करणार नाहीत. सायंकाळी निखिल थकलेला घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. मुक्ताने विचारलं, काही झालं का? निखिलने मान खाली घातली. एकही नोकरी मिळाली नाही. घरात पुन्हा शांतता पसरली. शरद उठले आणि त्याच्याजवळ बसले. निखिल, हो बाबा, अपयश म्हणजे शेवट नसतो. मीही पहिल्याच दिवशी कमवायला लागलो नव्हतो. पण उद्या पुन्हा जा. मेहनत करणाऱ्याला उशिरा का होईना पण काम मिळतंच. निखिलने बाबांचा हात हातात घेतला. त्या हातांवरचे घट्टे त्याला पुन्हा जाणवले. तो मनात म्हणाला, हे हात आता पुन्हा जड ओझं उचलणार नाहीत. रात्री सगळे झोपले. शरद मात्र हळूच उठले. त्यांनी कुणालाही न सांगता जुनी सायकल बाहेर काढली. उद्या सकाळी लवकर जाऊन मालकांना भेटून येतो. कदाचित हलकं काम मिळेल. ते स्वतःशीच पुटपुटले. हे सगळं दारामागून निखिल ऐकत होता. त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्याला समजलं बाबा अजूनही स्वतःच्या वेदनांपेक्षा घराचीच काळजी करत आहेत. त्याच क्षणी निखिलने मनाशी एक कठोर निर्णय घेतला. उद्या कोणतंही काम मिळालं, छोटं असो वा मोठं, मी नकार देणार नाही. पण त्याला माहीत नव्हतं उद्याचा दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षा घेऊन येणार होता. कथा इथे संपते. पुढील भागामध्ये निखिलला अखेर एक काम मिळतं, पण ते त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप कठीण असतं. दुसरीकडे शरदची प्रकृती पुन्हा बिघडते आणि घरावर आणखी एक आर्थिक संकट कोसळतं. हे पाहू पुढील भागामध्ये. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच कथा दररोज ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.